राहू दे जा. या या या. कोण? म्या? काय रे भुरट्या, तुझं काय काम इथे? जीभ जरा लांबच आहे तुझी. या पुढे जवळपास सुद्धा दिसायचं नाही, कळलं? चल जा इथनं आता. अगं मावशी चल ना, ये. हो. तुमचे हे आले बरे का? गुळ पाणी द्यायचं का? राहू दे. सखू तयार होतीये का? हो. मी बघते, आलेच. आता तुमची भाचीच दोन्हीकडची आहे म्हटल्यावर काय आहे, आता लगेच होईल सखूच. नाही राहू दे राहू दे. अहो उगाच दडपण नको सखूवर. बिंदू अशी इकडे. सखू, माझ्यावर विशेष जबाबदारी आहे. मी दोन्हीकडची आहे ना. त्यामुळे आता नीट ऐक. मान खाली घालून बोलायचं. नाक वर करून बोलशील ना तर माझं नाक कापशील. आघळ पघळ बोलत बसायचं नाही. विचारतील ते आणि तितकंच बोलायचं. आणि सारखं विठुराया करत बसू नकोस, कळलं ना? हा. अहो काय सांगू, एकदा शिवाप्पा कीर्तनाला उभा राहिला आणि आजारीच पडला ना. अहो आवाजच बसला. त्या जागी सखू जाऊन उभी राहिली आणि असं कीर्तन केलं, विठुरायाला असं आळवलं की सगळे अगदी तल्लीन झाले. आमची सखू आहेच अशी. यांना विठोबाबद्दलच कौतुक सांगायचंय. आता इथून हलू नकोस हा. बोलावलं कीच बाहेर यायचं. आणि सांगितलंय ना तशी नजर खाली. हा, नाहीतर टकामका बघत राहशील. समजलं का? आमच्याकडे पण तुमच्यासारखंच वातावरण आहे. तुमच्याकडे गुरूंचं आसन आहे. तुमचे तीर्थरूप पंढरपुरात साक्षात विठुरायाची सेवा करतात. आम्ही पण सेवेतच असतो, भजन कीर्तन. त्यामुळे सखूला तुमच्या घरी रुळण्यास त्रास होणार नाही. बाहेर आलेल्या तुमच्या यांना बघितलंस का? अहो ना, सखूचे अहो साधारणपणे आपल्या अण्णांच्या वयाचे आहेत नाही. अण्णांच्या वयाचे आहेत नाही. लाल लाल डोळे, झुपकेदार मिश्या. काय? हो, पण मालक आजोबांसारख्या पांढऱ्या मिश्या नाहीत काही. तुझे अहो रागीट दिसतात बाई. आणि त्यांच्या वाड्यात एक अंधारी खोली आहे. आम्हाला त्या अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवण्याच्या धमक्या पण देतात. तुझे होणारे हेच. मामा आहेत ना ते आमचे. आणि तू आमची मामी. चला आपण चूल घरातून बघूया का तुमच्या अहोंना? हो चल ग सगू. अगे चल ग बघूया तुझ्या अहोंना.
अहो असं का म्हणताय तुम्ही? मग काय तुझा नवरा म्हणू? बरं बाई, चल बघायला जाऊ तुझ्या नवऱ्याला. चल चल चल. खरं सांगू का, कुणीही मागणी घालावी अशीच आहे हो माझी भाची. अतिशय गुणी आणि लागवी. बघ बघ, अण्णा त्यांच्याशी बोलतायत ना, तेच तुझे आहो, तेच तुझे आहो. किती मोठे वाटतायत ना तुझे हो, किती मोठे वाटतायत ना तुझे हो. इंदू, सखूला होणाऱ्या आव्हाना बघून मालक आजोबांचीच आठवण येईल ना, मालक आजोबांचीच आठवण येईल ना. मोठा रुबाब आहे तुमच्या स्वारींचा. तुमचं जोडा छानच दिसेल. चुकून मालक आजोबा म्हणशील ना त्यांना. मालक आजोबा, मालक आजोबा, तशी कीर्तनात बरीच बिदागी मिळत असेल नाही का? नाही हो, मी तुकोबांची शिकवण मानतो, त्यामुळे कीर्तनाचे पैके घेत नाही. कीर्तन म्हणजे विठुरायाची सेवा असं मानतो, आणि पुण्य हीच माझी बिदागी. पुन्हा पुन्हा विठोबाचे गुणगान कशाला? डोकं दुखायला लागले माझं. बाबे, तुझी भाची झाली की नाही तयार? अगं खूप वेळ ताटकळलोय आम्ही. झालीच असेल, मी घेऊन येते तिला. बामे, नाही मुलीला लुगडं नेसवायला शिकवलंय ना? नाही तर तेही सासूला नेसवायला लावाल. अहो नाही नाही,